महत्त्वाचे अपडेट पाहतो। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचाऱ्यांच्या EPFO सुधारणाबाबत महत्त्वाची बैठक संपन्न। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहणार आहोत भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO सुधारणाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका, इतरांना शेअर करायला विसरू नका। आपल्यासमोर आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट घेऊन येणार आहे एकमेव चॅनल अखिल तांबुळसर क्लासेस। आज दिनांक 17 जून 2024च्या ईदच्या शुभेच्छा। ईद मुबारक। वाळवंटीकरण व दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा। राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन। कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO मधील सुधारणाबाबत आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीला केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त CPFC नीलम शमी राव व कामगार आणि रोजगार मंत्रालय यांनी EPFOचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डावरा यांनी स्वयंचलित सेटलमेंट्स आणि दाव्याच्या त्वरित निकालासाठी लागणारा वेळ कमी करणे ह्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक केले। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आजारपण, शिक्षण, लग्न आणि घरासाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या आगाऊ दाव्यासाठी स्वयंचलित तडजोड प्रणाली लागू केली आहे। स्वयंचलित प्रक्रियेनंतर अंदाजे 25 लाख रुपयाचे आगाऊ दावे निकाली काढण्यात आले आहेत। आतापर्यंत निकाली निघालेले 50%हून अधिक हजारांचे दावेही निकाली निघाले आहेत। यामुळे दावे निकाली काढण्याचा वेग वाढला असून त्यापैकी मुख्य बाब म्हणजे आता नेमक्या 3 दिवसाचे दावे निकाली काढले जात आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना प्रत्येक सदस्यासाठी UANA आधारित सिंगल अकाउंटिंग सिस्टीम आणि कमीत कमी मानवी हस्तक्षेपासह दाव्यांच्या जलद निकालाकरिता स्वयंचलित यंत्रणेसह त्यांचे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सुधारण्याच्या प्रक्रियेसाठी प्रयत्नशील आहे। प्रगत संगणक विकास केंद्र CDSC यांच्याशी सल्लामसलत करून यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे। आढावा बैठकीत सामाजिक सुरक्षेचा विस्तार आणि राहणीमान यांनी व्यवसाय सुलभतेसाठी नवीन उपक्रमाची गरज अधोरेखित करण्यात आली। शिवाय तक्रार व्यवस्थापन आणि लेखापरीक्षणामधील कार्यात्मक सुधारणांवरही बैठकीत चर्चा झाली। त्याचबरोबर डावरा यांनी अधिकाऱ्यांना प्रभावी सामाजिक सुरक्षा व्यवस्थेसाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले आहे।